शेकापच्या जयंत पाटलांना बळीचा बकरा बनवला अशा शब्दात संजय कुटे यांनी टीका केली आहे। मत नसल्यामुळे पवार गटानं स्वतःचा उमेदवार उभा केला नाही असं कुटेंचं म्हणणं आहे। भाजपा आमदार संजय कुटेंचा पवार गटावर या शब्दात निशाणा आहे। मवियाच्या एका उमेदवाराचा उद्या पराभव होणार असा दावा संजय कुटे यांनी केलाय। तर विजयाचं गणित आमच्याकडे, उद्या चित्र स्पष्ट होईल असं राम सातपुते यांनी म्हटलंय। संजय कुटे माजी मंत्री, तुम्ही सत्तेमध्ये आहात, परंतु राष्ट्रवादी शरद पवारांचा जो पक्ष आहे त्यांनी मात्र आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलेलं नाहीये। ते म्हणतात की आम्हाला आमच्या आमदारांवरती विश्वास आहे। ज्यांना कुणाला आमदारांवरती विश्वास नाही अशाच लोकांनी हॉटेलमध्ये सगळ्यांना ठेवले। हे बघा, राष्ट्रवादी राष्ट्रप म्हणजे माननीय शरदचंद्र पवारांचा राष्ट्रवादी, त्यांनी स्वतःचा उमेदवारच उभा केला नाही, म्हणजे त्यांच्याजवळ मतच नाही आहे, त्यामुळे त्यांनी स्वतःचा उमेदवार सुद्धा उभा केला नाही आणि माननीय जयंत पाटलांना बडीचा बकरा बनवलेला आहे। त्यामुळे त्यांना काही घेणदेणच नाही, युवकांनाही युवका, त्यामुळे त्यांचे आमदार बाहेर आले का आत राहिले का, त्यांना प्रिफरन्स समजून सांगायचा का नाही समजून सांगायचा, कारण त्यांनी बडीचा बकरा जयंत पाटलांना बोलावलेला आहे। त्यांचा दावा आहे की तिन्ही आमचे जिंकून येतील। 100% एक उमेदवार हा महाविकास आघाडीचा उद्या रात्री तुम्हाला पडलेला दिसणार। धन्यवाद। साहजिकच आहे, राम सातपुते आपल्या सोबत आहेत। अजित पवार असे म्हणतात की आमच्या आमदारांवरती विश्वास आहे, ज्यांना कोणा आमदारांवरती विश्वास नाही त्यांना हॉटेलमध्ये ठेवावं लागेल। नाही, मुळात रोहित पवार जे म्हटले तर त्यांचा विश्वास जे आमदार अजितदादांसोबत गेले त्यांच्यावर सुद्धा होताच, परंतु गेले ना, त्यामुळे निवडणुकीला काही वेळ बाकी आहे। उद्याचा दिवस आहे, उद्या रात्री मतदान निकाल लागेल, त्यावेळेस त्यांच्या सगळ्यांच्या लक्षात येईल की विजयाचं गणित हे नेमकं कुणाकडे आहे आणि ते आमच्याकडे आहे असा आम्हाला विश्वास। अपक्ष जे उमेदवार आहेत किंवा अपक्ष जे आमदार आहेत त्यांची बोली मोठ्या प्रमाणात लागली अशी चर्चा आहे, किंवा त्यांना जास्त महत्त्व आलेलं आहे या निवडणुकीत। काय वाटतं, महायुतीला हे सगळे अपक्ष मदत करतील? नाही, मुळात या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्येच काँग्रेसचे मतं कुणाकडे ओढायचे, म्हणजे पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडे ओढायचे का त्या ठिकाणी शिवसेनेकडे ओढायचे, याची स्पर्धा लागलेली आहे। परंतु निवडणुकीच्या निकालानंतर लक्षात येईल की यांचा एकमेकांशी ताळमेळ नाही आहे आणि पूर्ण ताकदीने या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील हा मला विश्वास आहे। कॅमेरामन चरण मार्गमसह विनायक डावरुंग, TVN मराठी, मुंबई।